महत्त्वाची अपडेट समोर येते। मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, माझा पाठिंबा हा सर्वांना आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री सुरेश जैन यांनी दिली आहे। तर सुरेश जैन यांनी नुकताच ठाकरे गटाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे जैन नेमका कुणाला पाठिंबा देणार याची उलटसुलट चर्चा सुरू होती। मात्र आता स्वतः त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट जळगावमधून। मी कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही असं स्पष्टीकरण आता सुरेश दादा जैन यांनी दिलेलं आहे। तर गेल्या काही दिवसांपासून खरं तर सुरेश जैन हे जेलमध्ये होते, त्यांना जामीन मिळालेला आहे आणि आता त्यांनी ठाकरे गटाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर मी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचं स्पष्टीकरण आता सुरेश जैन यांनी दिलंय। सुरेश जैन हे ठाकरे गटाचे नेते होते, ते जळगावमध्ये सक्रिय राजकारणामध्ये काही दिवसांपूर्वी होते। मात्र घरकुल घोटाळ्यावरचे आरोप त्यांच्यावर होते आणि जेलमध्ये गेल्यानंतर त्यांना जामीन मिळालाय आणि आता त्यांनी ठाकरे गटाचा सदस्यत्वचा राजीनामा दिलाय आणि त्यामुळे मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, माझा पाठिंबा सर्वांना आहे, अशी प्रतिक्रिया यावर माजी मंत्री सुरेश जैन यांनी दिली आहे। तर जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आता चौथ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरेश जैन यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष होतं। त्यांनी आता आपली भूमिका ही जाहीर केली आहे।